भर रस्त्यात डिझेलचा टँकर झाला पलटी, परिसरातील नागरिकांची डिझेल भरून नेण्यासाठी उसळली गर्दी. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भर रस्त्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. पलटी झालेल्या डिझेलच्या टँकरमधून पडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी रस्त्यावर उसळली असून मिळेल त्या भांड्यात व कॅनमध्ये परिसरातील नागरिकांनी डिझेल भरून नेण्यात धन्यता मानल्याचे बघाव्यास मिळाले आहे. अक्षरशः डिझेल भरून घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. मुंबईकडून इंदोरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टँकर झाला पलटी आहे. दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ झाले दाखल. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे पथक देखील दाखल झाले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. पोलीस निरीक्षक नीरज प्रकाश महाजन, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. आज साधारण 11:30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुद्वाराच्या समोर जो आपला मुंबई-आग्रा महामार्ग आहे, त्या महामार्गावर एक डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्याची आम्हाला बातमी मिळाली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही लगेच घटनास्थळावर पोहोचून इथं आमचा स्टाफ बोलवून घेतला. रेसिडेन्सी पार्कपासून या महामार्गावरचं ट्रॅफिक डायव्हर्ट करून घेण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे एका विजेच्या पोलला धडक दिल्यामुळे तो विजेचा पोल देखील हाय टेन्शन तारांवर पडला होता. तर तिथली इलेक्ट्रिक लाईन आम्ही बंद करून घेतलेली आहे. MSEBचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी, हायवे ट्रॅफिकचे अधिकारी आणि आम्ही असं मिळून आम्ही संयुक्तिकरित्या इथं काम करत आहोत. डिझेलचं टँकर हे लवकर उभं करून त्याची इथून रस्ता सुरळीत, वाहतूक सुरळीत करण्याचं काम करीत आहोत.